आज पहिला श्रावण सोमवार. चल म्हटलं, येऊ म्हटलं, तयारी कर आणि आपण निघू म्हटलं. सिन्नर प्रसिद्ध गोंदेश्वर मंदिरात म्हटलं. तिथे पोहोचल्यानंतर महादेवाला फुलं वगैरे घेतले. मंदिराच्या दिशेकडे निघालो. हे मंदिर साधारण 11व्या-12व्या शतकातील यादवकालीन स्थापत्याचा महत्त्वाचा नमुना मानला जातो. या मंदिराची रचना म्हणजे मुख्य मंदिरासोबत 4 उप मंदिरे विष्णू, गणपती, सूर्य आणि पार्वती यांना समर्पित आहेत. मंदिराचे बांधकाम काळ्या बेसॉल्ट दगडातून झालेले असून त्यावरील दगड कोरीव काम विशेष आकर्षण आहे. मुख्य मंदिरासमोर नंदी मंडप आहे. हाच तो नंदी मंडप आहे. नंदीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही मुख्य मंदिरात पोहोचलो आणि तिथं आतील आणि बाहेरील बाजूस शिल्प आणि रामायणाशी संबंधित असलेले दृश्य आढळले. अत्यंत बारीक कोरीव काम बघणारा अत्यंत स्तब्ध राहूनच जातो. फार गर्दी नव्हती. पहिला सोमवार होता. सकाळी खूप गर्दी असेल, पण आत्ता संध्याकाळची खूपच कमी गर्दी होती. त्याच्यानंतर दर्शनाचा वेळ झाली आमची. महादेवाचे हे रूप पाहून आम्ही एकदम स्तब्ध झालो आणि अशा प्रकारे आम्ही तिघांनी दर्शन घेऊन त्यात लाईट वगैरे वेळेवर आली आणि मग आम्ही मंदिर परिसरातील सर्व फोटो कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत पुढं निघालो. खूप सुंदर असं शिल्प आपल्याला पाहायला मिळते. बाहेर आल्यानंतर फोटो वगैरे काढायला सुरुवात केली. मी पण माझा कॅमेरा काढला आणि असे सुंदर दृश्य मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत गेलो. खूपच सुंदर मंदिर आहे. सगळेच जण जो तो फोटोच काढत होता. मित्रांनो, हे जुनं मंदिर असल्यामुळे खूपच पाण्या-पावसाचं ऊन, वारा या गोष्टींमुळं मंदिराची खूपच झीज होत चालली आहे. च्या बाजूला असलेला परिसरात आम्ही फोटोशूट करायला सुरुवात केली. हा मंदिराचा मागचा भाग आहे. तिथं बसून एकूण फोटो काढायला सुरुवात केली. मी पण माझा सेल्फी कॅमेराने सर्व रेकॉर्ड करत सेव्ह करायला सुरुवात केली. आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे पोलीस बंदोबस्तही थोडाफार होता. मंदिराच्या आजूबाजूला फार असं म्हणावं तसं गार्डन वगैरे नाही आहे, पण जागा भरपूर आहे. जवळजवळ माझ्या अंदाजे 4-5 एकरात हे मंदिर असावं. मग आम्ही मंदिराचा परिसराचा सगळं फोटो रेकॉर्ड केला मी आणि एकूची बी मस्ती काही थांबेना. मग मी मंदिराच्या मुख्य भागाजवळ आलो आणि एकूची बी तिथं मस्ती काही थांबायला तयारच नाही. पण मला नक्की लोटा सापडल्या आणि मी त्याला त्या 50 रुपयाच्या 2 लोटा दिल्या. अशा प्रकारे आम्ही सगळं दर्शन वगैरे घेऊन फोटो रेकॉर्ड करत आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. मित्रांनो, तुम्हाला मंदिर परिसर कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.